पावसाने खड्ड्यांची चाळण, गगनगिरी ते मंदिर रस्ता ठरतोय भाविकांसाठी विघ्न. पवित्र तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गगनगिरी ते त्र्यंबकेश्वर मंदिर रोडवर भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. संततधार पावसामुळे रस्त्यांची कामे ठप्प झाली असून आबालवृद्धांसह भाविकांचे हाल होत आहेत. महादेवी रोडचे काम ठप्प, भाविकांसह ग्रामस्थ त्रस्त. त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करून मुख्य वाहन तळाकडे पार्किंगकडे जाणाऱ्या श्री महादेवी रोडचे काम गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे बंद आहे. अर्ध्यावर राहिलेल्या कामामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आणि स्थानिक रहिवाशांना वाहने घेऊन जाताना तारांबळ उडते आहे. रिंग रोडवरील स्मशानभूमी लगतच्या रस्त्याची दुरावस्था. शहरातील रिंग रोड येथील स्मशानभूमी लगत असणाऱ्या रस्त्यावर परिस्थिती तर अत्यंत बिकट झाली आहे. या भागातील रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे आणि इतर रस्त्यांप्रमाणेच या रस्त्याचीही दुरावस्था झाल्याने नागरिकांमधून तीव्र असंतोष निर्माण होतो आहे. प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी केवळ माती आणि मुरुम टाकला जातो आहे. मात्र सुरू असलेल्या पावसाने वाहनांची सततची वर्दळ यामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर येऊन चिखल पसरत आहे. परिणामी मूळ खड्डे पूर्वीपेक्षा अधिक मोठे आणि धोकादायक बनत आहेत. दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. वाहन चालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्र्यंबकेश्वर नाशिक मुख्य महामार्गावरील तुपादेवी फाटा येथील हॉटेल रजवाडी जवळही रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी या ठिकाणचे खड्डे माती टाकून बुजवण्यात आले होते, परंतु स्थानिकांच्या मते 4 ते 5 दिवसात पाऊस आणि वाहतुकीमुळे ही माती वाहून जाऊन खड्डे पुन्हा जसेच्या तसे मोकळे होतात आणि ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरत असून प्रशासकीय दिरंगाईवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने या सर्व मार्गांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ आणि भाविकांकडून केली जाते आहे.